हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर, तर ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव आणि राज ठाकरेंना टोला। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार। 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा। मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार। पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा आरोप। खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक। गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा। काही जण लवंगी लावून गेले, आम्ही ॲटम बॉम्ब लावणार, एकनाथ शिंदेंचा इशारा। तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका, संजय राऊतांचा पलटवार। अयोध्येत दीपोत्सवानिमित्तानं नवीन विक्रमाची नोंद। 26 लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी। नमस्कार, मी सुवर्णा। दिवाळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आज नरक चतुर्दशी आहे, दिवाळीचा पहिला दिवस, अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस। त्यामुळे या शुभेच्छा घेऊन दिवाळी सगळी तुमच्यापर्यंत येवो अशी न्यूज 18 लोकमतकडून तुम्हाला शुभेच्छा। आपण बुलेटिनला सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत शिवसैनिकांनी युतीबाबत नाराजीचा सूर आळवला। नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर या सगळ्या विभागामधील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तर अनेक ठिकाणी युती धर्म मित्रपक्षांकडून पाळला जात नसल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला। मतदारसंघामध्ये आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे अशी भावनाही अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे। तर मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सध्या बघायला मिळत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना हा टोला लगावलेला आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावला। अंबरनाथमधील कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका बघायला मिळाली। मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो
शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवाच फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सुद्धा शिंदेंनी म्हटलं. मवियाला पराभव समोर दिसतोय, त्यामुळे मोर्चे बांधणी सुरू आहे असं शिंदेंनी म्हटलंय. मवियाच्या मोर्चाची एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडवली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. त्यात चिपळूणमध्ये मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांविरोधात दंड थोपटलेला आहे. आपल्याला महायुती म्हणून निवडणुका लढायच्या आहेत, पण जर कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवून देऊ असा इशाराच मंत्री उदय सामंतांनी दिला. त्यांचा रोख होता तटकरेंकडे. त्यामुळे चिपळूणमध्ये नवा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. तर सामंतांच्या या विधानाकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले. आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जिंकलोच आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो जाऊ आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे, पण कोणाला खुमखुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. एवढं काय महत्त्व देण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहोत. लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो. सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही. आता आपण दिवसभरातल्या 100 बातम्या या बुलेटिनकडे वळतोय. राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गट म्हणून उल्लेख केलाय. तर पत्रकार परिषदेची माहिती देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असा उल्लेख केलाय. राज ठाकरेंनी सरकारवर केलेल्या टीकेवर जयकुमार गोरेंनी पलटवार केला. ज्यांनी आजपर्यंत कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत त्यांना कसा असा टोला गोरेंनी लगावला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावलेला आहे. राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत, मात्र त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले. राज ठाकरे देखील उद्या याद्या तपासू शकतात असा सल्ला त्यांनी दिला. मुंबईत 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाने चुका सुधारण्याची तयारी करायला हवी असंही ते म्हणाले. केवळ लोकांनाच नाही तर आमदारांना देखील माहीत आहे की निवडणुकीत मतदार कसे वाढले असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्या तपासणीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य सचिन सावंतांनी केलं. राज्य निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला किंमत दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला. माझ्या स्वतःच्या अक्कलकोट इथल्या उमेदवाराला स्वतःच्या गावात शून्य मतदान झालं असल्याचं ते म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसत असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं. पराभव दिसत असल्यानेच विरोधक रडीचा डाव खेळतायत असं दरेकर म्हणाले. राज ठाकरे ठरवतील तोच मुंबई आणि ठाण्याचा महापौर असेल आणि महापौर मराठीच असेल. मनसेच्या मेळाव्यात संदीप देशपांडेंनी हे वक्तव्य केलं. नागपुरामध्ये महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाहीत, ओबीसींवर अन्याय केलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीस असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. राजकारण करणाऱ्यांनी खोटं राजकारण करू नका, आंदोलन करणाऱ्यांनो ओबीसी समाजात गैरसमज पसरवू नका असा सल्ला मोर्चा काढणाऱ्यांना बावनकुळेंनी दिला. सध्या मनोमिलन या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावला. अंबरनाथमधील कार्यक्रमामध्ये नाव न घेता शिंदेंनी टीका केली. मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सगुण नाईक यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटातील मुंबईतील कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं.